चा कस लावावा लागेल आणि त्याचमुळे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं बंटी बद्रिकेने. नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरेल काही पाहायचं आहे, कारण सेमी फायनलच्या 2 लढतीमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणारी टीम हरली आहे आणि त्यामुळेच नाणेफेकी जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले का. मात्र प्रत्येक सामना वेगळा आहे. तुम्ही कसे खेळता, तुम्ही कसे लढता, तुम्ही सामन्यामध्ये स्वतःची ताकद किती लावता, तुमचं सर्वस्व पणाला लावावं लागेल. 5 लाख रुपये आणि 2,25,000 रुपये खूप मोठं अंतर आहे, खूप मोठं गॅप आहे आणि त्यामुळेच हा सामना खूप मोठा आहे. कॅश प्राईजच्या दृष्टीने पाहिलं, नाव कमवण्याच्या दृष्टीने पाहिलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठी स्पर्धा कोण जिंकेल हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. पहिलं वैलं नेहमी लक्षात राहतं आणि त्याचमुळे पहिली मोठी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रजनी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये ज्याचं पहिल्या क्रमांकाचं रोख पारितोषिक आहे 5 लाख रुपये आणि ती भव्य RPM ट्रॉफी. आणि ती ट्रॉफी जिंकण्यासाठी आता दोन्ही संघ मैदानात उतरलेले आहेत आणि पाहूया पहिल्या षटकाची हाताळणी करण्यासाठी अलिमगढ़ एक्सप्रेस हिमांशु पाटील यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. स्ट्रायकर एंडला योगेश पेंडकर, नॉन स्ट्रायकर एंडला इजाद कुरेशी. आपण जर फील्ड सेटअप पाहिला, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, गली पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट ऑफ डीप मिड विकेट आणि स्वीपर कव्हर असं फील्ड प्रोटेक्शन सेट केलंय योगेश पेंडकर साठी. चला पहिला डाव सुरू होतोय या अंतिम लढतीचा. काउंटडाऊन होईल. काउंटडाऊन झाल्यानंतर पहिला बॉल पडेल. ऑल सेट, अंपायर सेट झालेत, कॉमेंटेटर तयार आहेत, सगळे प्रेक्षक तयार आहेत, मान्यवर तयार आहेत, खेळाडू तयार झालेत. चला रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 5, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 4, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 3, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 2, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 1. लेट्स प्ले. चला एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. मेगा फायनलचा थरार, पहिला षटक, पहिला बॉल. चांगला बॉल इथे ड्राईव्ह केलंय. योगेश पेनकर स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर 1 धाव आली आहे. 1ने धाव संख्येचं खातं ओपन केलंय योगेश पेनकर यांनी, जे पेशाने इंजिनियर आहेत. खातं ओपन झालंय. एक पाऊल महत्वाची आहे, एक धाव महत्वाची आहे. त्याचमुळे पहिल्याच बॉलवर ड्राईव्ह करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. बॅटच्या आउटसाइड जाऊन घेऊन बॉल बॅकवर्ड पॉइंटला कव्हरअप झाला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली. स्ट्रायकर एंडला इजाद कुरेशी, एक चांगलं कॉम्बिनेशन 2 फलंदाजांचं स्ट्रायकर जोडी आपण पाहिलं तर लेफ्ट टू राईटी कॉम्बिनेशन आहे. इजाद कुरेशीसाठी देखील हे मैदान चांगलंच राहिलेलं आहे, अनुभव त्याचा चांगला राहिला आहे. त्याचमुळे आता या अगोदर ज्यांनी उत्कृष्ट दर्जाची इकॉनॉमिकल आणि विकेट टेकिंग गोलंदाजी केली, बंटीने त्याच्यावर विश्वास ठेवला. हिमांशु पाटील दुसरा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. अकुटप्याचा बॉल समोर खेळायचा क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला, चेंडूला थांबवलंय, धाव निघणार नाहीये. इजाज कुरेशी स्ट्रायकिंग गेले आहेत. अनेक मोठ्या इनिंग्स या खेळाडूने आतापर्यंत खेळलेत वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये. 2 चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत. मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले स्टार्ट आहे, त्याचमुळे दोन्ही फलंदाज जास्तीत जास्त धावा खोळा करण्याच्या इराद्यात आहेत. पण हिमांशु पाटील आपलं आव्हान तगडंच ठेवतोय. यावेळेला काहीतरी वेगळं करायचंय. बॅट अल्टीपल्टी केली आहे, रिव्हर्सचा फटका खेळण्याचं धाडस इथे पुन्हा एकदा दाखवलं. चेंडू पॉइंटला चाललाय. एकेरी धावेने खातं ओपन केले इजाज कुरेशीने. टीमची धावसंख्या आहे 2. खेळ चांगला होईल अशी अपेक्षा प्रत्येक कॅप्टनची असते आणि कॅप्टनला त्याची साथ मिळाली सुद्धा पाहिजे आणि त्याचमुळे योगेश पेंडकरचं एक्सपेक्टेशन तेच आहे की इजाजने तसा खेळ द्यायला हवा. त्याचमुळे अजूनही दोन्ही फलंदाजांचा संयम या षटकावर पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या झाले बिनबाद 2 धावा. RR11 डोंबिवली. कल्पवृक्ष एंडकडून हिमांशु पाटील तयार झालेत. पहिलं बुल षटक ते फेकतात. योगेश तयार आहेत. क्रॉस बेटेड खेळायचा प्रयत्न, बॉल थोडा लो राहिलाय. 3 स्टंप्स रोखल्या होत्या आणि त्याचमुळे LBW सर्वात मोठा धक्का बसतोय RR11 ला. कॅप्टन बॅक टू डगआउट. क्रिकेटचा देव, टेनिस क्रिकेटचा कृष्णा लक्ष्मण सातपुते.
आई वडील तुमचं फक्त नाव ठेवतात, ते लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे आणि तेच कर्तृत्व मागच्या कित्येक दशकांपासून कृष्णा सातपुतेचं पाहायला मिळते. त्याचमुळे ज्या मैदानावर जातात त्या मैदानावर प्रेक्षकांचा प्रतिसाद कृष्णाला मिळतो. धक्का पहिला बसलाय, पहिला फलंदाज बाद झाला. योगेश पेंडकर परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. कृष्णा मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 2 गडी बाद 1. पुढे जात पॅटर्न शॉट खेळलाय, चेंडूला थांबवलंय, मिड ऑफला चौकार तर रोखलाय, परतवून लावलाय. फटक्यामध्ये ताकद होती प्रचंड. खातं ओपन केले कृष्णा सातपुते यांनी 1ने. टीमची धावसंख्या वाढतीये 3. आतापर्यंत आउट झालाय योगेश पेंडकर. पहिल्याच बॉलवर तो अटॅकिंग अप्रोच, पण काय क्षेत्ररक्षण जेडीचं नेहमीच त्या झोन मध्ये पाहायला मिळालेलं आहे. या अगोदर या स्पर्धेमध्ये एक उत्कृष्ट झेल त्याच झोन मध्ये त्यांनी टिपला होता आणि त्याचमुळे आतापर्यंत ते क्षेत्र त्यांनी राखून ठेवलेलं आहे. ड्राईव्ह केलंय जेडी, वेगानं बॉलवर पोहोचतोय, तोपर्यंत एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. काय क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांच्या वतीनं धाव देण्याची इच्छा नाहीये हिमांशूची आणि धाव बनल्या जात नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करताना RR11 संघ 4 धावा 1 गडी बाद. अमोलजी, कोकणात जेव्हा आलो आणि कोकणातलं मैदान रिकामी असेल असं कधीच होणार नाही. ही एक परंपरा आहे, इतिहास आहे आणि तो इतिहास प्रत्येक मैदानात जोपासला जाईल आणि ही परंपरा कोकणातली तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलंय, टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे फक्त 4. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये शंकासूर आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. 4 धावा फलकावरती लागलेत आणि लगेचच बॅटिंग चॉईस पॉवर प्ले निवडलाय बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमने. RR11 डोंबिवली, राजेश्री पवार लोके मॅडमचा हा संघ, अक्षितजी कदम यांच्या मालकीचा AK स्पोर्ट वरवडे जो फिल्डिंग करतोय. धावाच्या पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे, 6 षटकांची लढत आहे. टीमची धावसंख्या आहे फलकावरती फक्त 4. आउट झालेत आतापर्यंत 1 विकेट, ज्यामध्ये पहिला धक्का दिला पहिल्या षटकामध्ये हिमांशूने. योगेश पेंडकर जे टीमचे नायक होते त्यांना मात्र माघारी पाठवले. इंदापूरचा फलंदाज स्ट्रायकिंग येईल इजाज कुरेशी. इजाजचे मिजाज किती पाहायला मिळतील त्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती छोटा पॅकेज बडा धमाका. जयदीप जेडी तयार झालेत. 4 धावा 1 गडी बाद. जयदीप अराउंड विकेट नाही येत लेफ्टी बॅटर साठी. ड्राईव्ह केलंय, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट, डबल कंप्लीट. प्रयत्न अजून चालू आहे, बॉल 8 ढकललाय. तिसऱ्या धावासाठी पलटले आहेत. कृष्णाला हवी आहे तिसरी धाव पण इजाजला नकोय, त्याचमुळे आता ही 2 धावाच मोजल्या जातील. धावसंख्या पोहोचते 2 न पुढे. 6 धावा 1 गडी बाद. जेडी यांचं कौतुक करावं लागेल, कारण मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जेडी यांनी जे 2 झेल टिपले होते ते देखील निर्णायक ठरले. मात्र फक्त गोलंदाजीच नाही तर तुम्हाला क्षेत्ररक्षण करत असताना देखील चांगला खेळ दाखवावा लागेल. यावेळेला स्लॉट मध्ये आणि चेंडूला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत कव्हरला, चेंडूला स्टॉप केले, थांबवलंय. झेल टिपण्यापेक्षा चेंडूला अडवण्यामध्ये धन्यता मानली आहे. टीमची धाव संख्या फलकावरती मात्र 2 ने वाढेल. इजाज कुरेशीच्या बॅट मधून निघाला अप्रतिम फटका, 2 धावा. अक्षय त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काय चपळता आहे या क्षेत्ररक्षकाकडे. नेहमीच ते डीप मध्ये तैनात असतात आणि ज्या झोन मध्ये आहेत त्या झोनच्या रक्षणासाठी ते नेहमीच समर्पित राहतात आणि त्याचमुळे ते समर्पण क्षेत्ररक्षकांचं आतापर्यंत सातत्याने AK स्पोर्टच्या वतीनं पाहायला मिळते. 8 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 8 1 गडी बाद. नेक्स्ट बॉल जयदीप. यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न जरूर होता. बॉल पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक थोडंसं गडबडलं पण तरी देखील चालत चालत 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते आता 9 धावा 1 गडी बाद. 1 आउट 9. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. जेडी यांच्या माध्यमातून जयदीप बोंडीवले कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून ते तयार झालेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये आता मात्र स्ट्रायकिंग येईल फलंदाज तयार होतील. कृष्णा बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमच्या पाठीवरती तुम्हाला 23 आकडा पाहायला मिळतोय. ही जोडी खूप प्रसिद्ध आहे. आतापर्यंत अनेक वर्षे या जोडीने टेनिस क्रिकेट वरती राज्य केलंय, मक्तेदारी केली आहे, दबदबा निर्माण केलाय. कारण चांगलं कॉम्बिनेशन आहे, ताळमेळ आहे आणि त्याचमुळे ही जोडी जगप्रसिद्ध झाली आहे टेनिस क्रिकेट मध्ये. तीच जोडी आज ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये पाहायला मिळते. कृष्णा तयार, जेडी तयार.
शपल क्रॉस होत जो पॅटर्न शॉट आहे कृष्णा सातपुते यांचा स्लॉक स्वीप तो करण्याचा इथे प्रयत्न करत असताना आपण पाहिलंय कृष्णा यांना, मात्र यामध्ये यश आलं नाहीये. कधी कधी तुमचं बलस्थान देखील तुमचा घात करतं. यावेळेला डॉट बॉल घेतलाय. जेडी यांच्याकडे चांगली ॲक्युरेसी आहे आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी दबाव देखील निर्माण केला. पहिल्या षटकात 4 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील संघर्ष चाललाय. अजून प्रतीक्षा आहे चौकार आणि षटकारांची. चांगलं बॉलिंग कॉम्बिनेशन खरं तर एके स्पोर्ट्स या संघाकडे आहे, हिमांशू आणि जेडी. पण आता पाहूया हे कॉम्बिनेशन या दोन फलंदाजांना रोखेल का, ज्या A1 जोडीला आपण सातत्यानं गेल्या कित्येक वर्षांपासून एका संघात वेगवेगळ्या मैदानात खेळताना पाहिलंय. कृष्णा स्ट्रायकर एंडला पुढे आले, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल गॅप मधून मागे, गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. टाळ्यांचा गजर होतोय चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी. फक्त मिळते एकच धाव, धावसंख्या डबल डिजिट मध्ये, 10 धावा 1 गडी बाद. बॉल थोडासा बराचसा बाहेर होता आणि त्या दरम्यान जर कदाचित सोडला असता तर वाईट बॉल मिळण्याची शक्यता देखील होती. मात्र कृष्णा सातपुते चेंडू सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत, कारण त्यांच्याकडे मोठे फटके आहेत. थोडेसे शपल क्रॉस देखील झाले. एकच धाव आली आहे. धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहताय आतापर्यंत 10. कृष्णा खेळत आहेत 2 वरती, एजाज कुरेशी खेळत आहेत 7 वरती. अगुटब्याचा बॉल ड्राईव्ह केले प्रचंड वेगात, जमण्याची मदत घेतली आहे. चेंडू कव्हर्सला चाललाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आले आहेत मैदानामध्ये 2 धावा. एजाज कुरेशीच्या बॅट मधून टीमची धावसंख्या 1 आउट 12. हलकस ड्यू आहे आउटफील्ड मध्ये आणि त्याचमुळे थोडी स्लो आउटफील्ड पाहायला मिळते. बॉल ड्राईव्ह केले जात आहेत, बॉल कट खेळले जात आहेत, बॉल पुल केले जात आहेत. पण अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक जेव्हा खेळले जात आहेत, मैदान क्लिअर करताना तो त्रास होतोय आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणासाठी थोडं सोपं होऊन बसलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना RR11 संघाची धावसंख्या 12 झाली, 1 गडी बाद. इजाजचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत आहे 9चं आणि कृष्णाचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत आहे 2चं. जेडी यांनी 8 धावा खर्च केल्या. 6 षटकांचा सामना आहे आणि त्यामधील 2 षटकांचा खेळ संपलाय. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये फक्त 4च षटकांचा खेळ बाकी राहिलाय. आता मात्र विकेट वाचवून चालणार नाहीये. तुम्हाला धावा मिळवण्याकडे जावं लागेल, आक्रमक व्हावं लागेल, गाडीला एक्सलेट करावं लागेल आणि 6 षटकांमध्ये कमीत कमी 60चा आकडा ओलांडावा लागेल या विकेटवरती. कारण हा सामना मोठा आहे, याचं प्रेशर मोठं आहे, याचा दबाव मोठा आहे आणि दबावामधून बाहेर यावं लागेल. अनेक वेळेला कृष्णा सातपुते दबावातून बाहेर आलेत. आणि आता पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा ज्यांनी एक यशस्वी षटक हाताळलं होतं, हिमांशू पाटील बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत राईट बॅटरसाठी. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, बॅटस्विंग तर प्रचंड वेगानं त्यांची पाहायला मिळाले, पण कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नव्हतं. बॉल काऊ कोणाला अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि स्ट्रायकर एंडला इजाज. धावसंख्या पोहोचते 13, 1 गडी बाद. थांबवलंय आतापर्यंत कृष्णा सातपुते यांनी फक्त 4 चेंडूमध्ये 3 धावा मिळवलेत. इजाज कुरेशी यांनी देखील 7 चेंडूमध्ये 9 धावा बनवलेत. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपलाय. डावाचं पहिलं सत्र चालू आहे. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवतं, शांततेच्या कालावधीमध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. हा शांततेचा कालावधी आहे. यावेळेला तुम्हाला मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल आणि तुमच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. कष्ट करा, यश नक्की मिळेल. पुन्हा एकदा इथे आडवी बॅट केली आहे, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान एक जबरदस्त फटका डीप कोर पॉइंट बॉर्डरच्या बाहेर. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव चौकार.
महत्वाचं आहे. दोन्ही कॅप्टन्सला मनासारखा निर्णय मिळालेला आहे. म्हणजे योगेशला सुद्धा फलंदाजीच हवी होती आणि बंटीला क्षेत्ररक्षण मिळालं. पण बंटीने एक चांगली गोष्ट बोलली की सिनियर्स आहेत प्रतिस्पर्धी संघामध्ये, त्या सिनियर्सचा आम्ही रिस्पेक्ट करतोय, पण आम्ही देखील आमचा सर्वोत्तम खेळ देण्याचा प्रयत्न करू. आम्हाला ही ट्रॉफी जिंकायचीच आहे आणि तोच निर्धार आतापर्यंत गोलंदाजांनी योग्य ठरवलेला आहे. 2 गोलंदाज वापरले गेले आहेत जे त्यांचे ट्रेडिशनल बॉलर्स आहेत, म्हणजे हिमांशू पाटील आणि जयदीप बोंडिवले या दोघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे आणि त्याचमुळे बंटीने मागचा पुढचा विचार न करता जयदीपला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवलंय. 4थ्या षटकासाठी धावसंख्या 3 षटकानंतर 21 एक गडी बाद. इजाज आतापर्यंत चांगला खेळलाय, त्याचं कॉन्ट्रीब्युशन सर्वात जास्त आहे 16चं. कृष्णा चाचपडतोय, 3 वर तो खेळतोय. त्याचमुळे आता अजूनही बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे खरं तर RR11ची, पण हा स्ट्रगल लवकरात लवकर संपला पाहिजे. बॅटिंग लाईन तर खूप मोठी आहे, मात्र यावेळेला दोन्ही फलंदाजांना गाडीला एक्सेलेट करावं लागेल. ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे ते प्रयत्न देखील करतायत, मात्र समोरून कडवट गोलंदाजी आहे. कडवट मारा प्रतिकार करतायत JD आणि हिमांशू यांची खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली. JD 4थ्या षटकामध्ये सुरू झालेत. ड्राईव्ह केलंय, बॅटच्या टोला कनेक्शन, बॅकलिपला खाली घेतलं, मिड ऑफला कोणीच नाहीये, लॉंग ऑफचा पोचेल बॉलवर तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. फलंदाज त्या ठिकाणी सातत्यानं फटके शोधतायत पण तो शोध अपूर्ण. एक सिंगल ऍड होईल. धावसंख्या 22. स्वतःची वाट स्वतःच निर्माण करावी लागते आणि जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला तुमच्यातलं सर्वस्व दाखवावं लागेल. आतापर्यंत क्रिकेटमध्ये विश्वामध्ये जे नाव मिळवलंय ते नाव खूप मोठं आहे. कृष्णा सातपुते, त्याच पद्धतीने एजाज कुरेशी आणि खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र समोरून JD, छोटा पॅकेज बडा धमाका, हाईट छोटी लेकिन फाईट बहुत बडी. रिवर्सचा फटका इथे पाहायला मिळाला. चेंडू हवेत आणि यावेळेला झेल सोडलाय, कॅच सोडली आहे. मायभूमीवरती झेल दान झालाय. जीत लो कैचेस, जीत लो मैचेस, आपने ये क्या कर दिया, धोती को फाड़ के रुमाल कर दिया. सोपा झेल होता आणि तो सोपा झेल निसटलेला आहे आणि कदाचित आता या चुकीचा फायदा फलंदाजी करणारा संघ उचलू शकतो. प्रतिस्पर्धी संघाच्या उणीवा तुम्हाला फायद्याच्या ठरतात. पाहूया तो फायदा मिळवला जातोय का आता कृष्णाच्या वतीनं. या अगोदर तो स्ट्रगल होतं, झेल उडाला होता, झेल निसटला, त्यांना जीवनदान मिळालं. इजा सातत्यानं ब्लॉक आउट डिलिव्हरीज जयदीपच्या वतीनं हाताळल्या जातात, त्याचमुळे दुसरा पर्यायच नाहीये बॅकलिपला खाली घेण्याकरीच इजाजकडे. त्याचमुळे एक सिंगल कंप्लीट केली, बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. एका धावेची होते वाढ. धावसंख्या 23 गडी, धावसंख्या 24 एक गडी बाद. 24 धावा फलकावरती लागले तर JD खूप चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून आउट झालेत. योगेश त्यांनी थोडस निराश केलंय. एजाज खेळतायत व्यक्तिगत 18 वरती, 13 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. कृष्णा खेळतायत 4 वरती. यावेळेला उडवलंय आणि चेंडूला पाठवले बॉडी लाईनच्या बाहेर. कृष्णा लक्ष्मण सातपुते, कितीही आली वादळे तरीही नौका डुबणार नाही. वादळांची सवयच आहे मला, मी कधी थांबणार नाही. षटकार. बॉल बाउंड्री रोप क्लिअर करेल. 6 धावा मिळते, धावसंख्या वाढते. आता धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 30 वर. 30 रन्स ऑन बोर्ड. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात होते, बॉल मागे जातोय. दरम्यान पंचांचा निर्णय, बाईकची एक धाव मिळेल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 31 एक गडी बाद. बॅटिंग टीम रेफरल फॉर व्हाईट बॉल. ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल. टीव्ही एम्पायर कडे आपण जातो. तर आतापर्यंत 30 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. JD यांनी 17 धावा खर्च केलेत. कृष्णा खेळतात 10 वरती, एजाज खेळतात 18 वरती. चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये होते. योगेश लवकरच आउट झाले आणि त्यानंतर डाव सावरलाय. सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. डोलारा सावरलाय. भागीदारीला क्रिकेटमध्ये खूप मोठं महत्व आहे. क्रिकेटमध्ये किती भागीदारी झाली तरी त्या भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्या ना कोणत्या मैदानावरती ब्रेक होतं. मात्र मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात मोठी कोणती भागीदारी असेल तर ती आपल्या पत्नी सोबतची सगळ्यात मोठी भागीदारी असते. त्या भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्याही मैदानावरती ब्रेक केलं जात नाही. अजूनही चाचपणी चालू आहे.
टीव्ही रूम मध्ये बॉल बाहेर हाताळला होता, त्याला फॉलो केलं होतं कृष्णाने. पण पाहूया या ठिकाणी करेक्ट डिसिजन काय येते. कॅच ड्रॉप झाल्यानंतर कृष्णाने पुढच्याच बॉलवर षटकार खेचला आणि त्याचमुळे या गोष्टी नेहमीच लक्षात राहतात. ज्या गोष्टी क्षेत्ररक्षकांना पसंत पडत नाही, ज्या क्षेत्ररक्षकाकडून कॅच ड्रॉप झाले त्याचं मन आता थोडं विचलित होत असेल, कारण मैदानाच्या आतला प्रेशर प्रचंड असतो. क्रिकेटचा खेळ दडपणाचा आहे आणि दडपणात कित्येक चुका तुमच्याकडून घडत असतात. तर पाहूया या ठिकाणी यानंतर फलंदाजीचा उच्च स्तर पाहायला मिळेल का. फेअर डिलिव्हरी. एक स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम फिल्डिंग करते, नाणेफेकी जिंकत RR11 डोंबिवली प्रथमतः बॅटिंग करते. फेअर डिलिव्हरी आहे, चप्पल क्रॉस झाले आणि त्यामुळे वाईल्ड लाईन थोडीशी वाढली गेली. त्याच नियमाचा वापर पंचांनी इथे केलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर 31 धावा फलकावरती लागलेत. 3.5 षटकांचा खेळ संपलाय. जेडी तयार. फुल टॉस बॅट वरती घेतलाय, हवेमध्ये गेलाय, खूप वरती आलाय बॉल आणि त्याच्या खाली आले क्षेत्ररक्षक. आली एका विकेट आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर एजाज कुरेशी इंदापूरचा टायगर रिव्ह्यू लॉस्ट केलाय. बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमने रिव्ह्यू लॉस्ट आहे बॅटिंग टीम साठी. 31 धावा फलकावरती आहेत. इंदापूरचा टायगर आउट झालाय का हे पाहावं लागेल. कृष्णा सातपुते यांच्या साथीने एजाज कुरेशी त्यांचे मिजाज आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेत आणि त्या दरम्यान जेडी यांचा आपण पाहतोय मान्यवर कक्ष. भाईजी नरेसाहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मिडबाव नगरीचे प्रथम नागरिक संदीपजी साटम, त्याच पद्धतीने आमचे इतर सर्व मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आपल्याला दिसत आहेत. आमचे ऑफिशियल आहेत ते चर्चा करतील आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. अतिथी कक्ष खचाखच भरलाय, मान्यवरांची मांदी आळी आहे. ग्रीन पार्क स्टेडियम खचाखच भरले. आज गर्दीचा उच्चांक झालाय. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण सर्व मान्यवरांचा सन्मान देखील केलाय. सन्मान ही अशी गोष्ट आहे जी मागून कधीच मिळत नाही, मात्र ज्यांचं कर्तृत्व मोठं आहे, ज्यांचं नेतृत्व मोठं आहे, अशा व्यक्तींचा सन्मान होतो. तोच सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण आतापर्यंत केलाय. हे सन्मानाचं व्यासपीठ आहे, हा विचार मंच आहे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचा. प्रेक्षक खचाखच भरलेले पाहायला मिळतात, खूप लांबून देखील आलेत. मात्र सगळ्यांना विनंती आहे, जितक्या लांबून तुम्ही आलात सावकाश सामना संपल्यानंतर घरी जा, घाई करू नका, असं देखील रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात येते. सामना मैदानामध्ये रंगला. एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या अगेन्स्ट RR11 डोंबिवली. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांना जर एका तराजू मध्ये टाकलं तर दोन्ही संघांची ताकद बरोबरीची पाहायला मिळेल. चला, हा डिसिजन लगेचच तुमच्यापर्यंत येईल.
ग्रीन पार्क स्टेडियम सातत्याने 7व्या एडिशन मध्ये जिल्ह्यातली सगळ्यात मोठ्या रकमेची क्रिकेट टुर्नामेंट शैलेजी लोकेसाहेब भाईजी नरेसाहेब यांच्या संकल्पनेमधून साकार होते। सगळ्या प्रेक्षकांचं कॉमेंट्री बॉक्स मधून मी समालोचक अमोल जमदाडे, बादल चौधरी, श्यामजी वाक्कर, कुणाल दाते, त्याच पद्धतीने मनीष पाटील आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आहोत। आमच्या सोबत गुणलेखन करतायत ज्ञानेश केळुसकर, आमचे ऑफिशियल आहेत उमेशजी मांजरेकर, मंगेशजी दुरी, सुशीलजी शेडगे, एम्ब्रोजी अल्मेडा, मालवणचे हे सगळे सुपुत्र। नो बॉल आणि आता पुढचा बॉल फ्री हिट आहे। फील्ड पोझिशन आपण बदलू शकत नाही, बॉल डिलिव्हर करताना बॉलर बॉलिंग स्ट्राईड मध्ये असताना आणि त्या ठिकाणी ते आढळलं आणि त्याच पंचांच्या वतीने नो बॉलचा इशाराला बघा। फील्ड पोझिशन बॉलिंग स्ट्राईड मध्ये बदलली गेली। मागचा प्लेअर जो फाईन लेगचा होता सर्कलच्या आतमध्ये तो बॉलिंग स्ट्राईड मध्ये फील्ड पोझिशन बदलताना पाहायला मिळतो, ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकताय आणि त्याच गोष्टीचा निर्वाळा देत असताना पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलेला आहे आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे। धावसंख्या 33, एक गडी बाद। मनीष सर, नक्कीच तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला अजिबात सरकू शकत नाही, पुढे किंवा मागे जाऊ शकता आणि त्यामुळे नो बॉल पंचाने घोषित केलाय। फ्री हिटचा बॉल आहे, मनपसंत फटका खेळावा लागेल। स्ट्रायकिंग एंडला आहेत कृष्णा सातबुदे। फ्री हिट बॉलिंग ट्रॅकवर जयदीप आणि फ्री हिटच्या बॉलवर सुद्धा ते समर्पण दिसते, मोठ्या फटक्यांचं पण ती नाराजी सुद्धा आहे कृष्णाच्या चेहऱ्यावर। बॉल कनेक्ट होत नाहीये, लेग बाईची एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 34 रन्स ऑन बोर्ड। जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय। श्री रामेश्वर प्रतिष्ठान मितभाव या स्पर्धेमध्ये जी लढत अपेक्षित होती, जी चुरस अपेक्षित होती, जी ठसन अपेक्षित होती, तर ती ठसन पाहायला मिळते आणि त्याचमुळे आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, या 7व्या पर्वाचा विजेता कोण। त्यासाठी आता आपण या स्पर्धेकडे अंतिम लढतीकडे पाहतोय। 2 फलंदाज सेट झालेले आहेत, पण आता शेवटची 2 षटकं खूप महत्वाची आहे। 50-60 पर्यंत लक्ष असेल दोन्ही फलंदाजांचं, पण त्यांना कमीत कमी रोखण्यासाठी आता नवीन बॉलर यूज केला जातोय आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत। साहिल लोंगले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत, पंचांच्या डावीकडून साहिल सज्ज होत आहेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच कृष्णा, नॉन स्ट्रायकर एंडला इजाज। चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांची। दुसऱ्या विकेटसाठी योगेश पेणकर बाद झाल्यानंतर इजाज पोहोचतायत 19 वर आणि कृष्णाचा खेळ आहे 10 धावांचा। 34 धावा फलकावरती लागलेत, एक आउट, 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय। डावाच्या पहिल्या सदरामध्ये RR11 डोंबिवली प्रथमतः बॅटिंग करते। फक्त 2 षटकांचा खेळ लागलेला आहे पहिल्या इनिंग मधील, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामुळे कमीत कमी 20 ते 25 धावा बनवाव्याच लागतील। बॅटरना मात्र दुसऱ्या बाजूने खूप चांगली गोलंदाजी होते, ॲक्युरेसी अचूकता दाखवावी लागेल, वेगावरती नियंत्रण ठेवावं लागेल, लाईन आणि लेंथ पकडावी लागेल AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या गोलंदाजांना, जे काम आतापर्यंत जेडीने केले। यावेळेला उडवलंय, चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने पाहायला मिळाला। मिड विकेटला स्वतःच्या बॉडीचं संतुलन राखलंय आणि त्या दरम्यान कृष्णा लक्ष्मण सातपुते आउट। काय स्ट्रोक खेळला होता, जो त्यांचा पेटंट स्ट्रोक आहे, बॅकफ्लिपला खाली घेऊन दोन्ही पाय जमिनीशी घट्ट करून तो स्ट्रोक ते खेळतात आणि अगदी सीमारेषेच्या अलीकडे तो झेल टिपला, बॉल कलेक्ट झाला। आपण 70 स्पोर्ट्स वर रिप्ले मध्ये पाहतोय पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक, काय बॅकफ्लिपचा वापर त्यांनी योग्य त्या वेळी केला आणि उत्तम झेल डीप मध्ये पाहायला मिळतोय। स्लॉक स्वीप आणि हेलिकॉप्टर शॉट ही ओळख राहिली आहे कृष्णा सातपुते यांची। MS धोनी स्टाईलने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न ते झाला आणि हे हेलिकॉप्टर लँड झाले मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये।
आउट. आउट. कृष्णा आउट. कृष्णा नावाचं वादळ शमवलंय. गोलंदाज मोईनने आली आहे विकेट मोईनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या आहे 34. कृष्णा सातबुदे आउट. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येईल त्याची आता प्रतीक्षा आहे. सर्व जणांचं लक्ष पॅव्हेलियन बॉक्सवर आहे कारण एकापेक्षा एक धुरंधर त्या संघामध्ये. त्याचमुळे पाहूया RR11 कडून नवीन फलंदाज कोणता जाईल मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन बॅटर चला लवकर इन करायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता कृष्णा सातपुते नंतर कृष्णा पवार मैदानाच्या मध्ये पोहोचत आहेत. 2 धक्के आतापर्यंत बसल्या. कृष्णाकडून अपेक्षा होती, चांगला फटका त्यांनी खेळला होता, जवळपास तो षटकार होता, पण जबरदस्त क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं आणि हा दुसरा धक्का आता बसलेला आहे टीम RR11 ला. कारण रन रेट थोडा कमी आहे अंतिम लढतीच्या दृष्टिकोनातून आणि त्याचमुळे आता तो रन रेट वाढवण्याचा उद्देश मनात घेऊन कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये इन झालेले आहेत. आतापर्यंत 5व्या षटकातला पहिला बॉल जो मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता कृष्णाचा ते झेलबाद झाले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी कृष्णा पवार फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. खेळपट्टी कशी खेळते त्याची माहिती इजाद आता कृष्णाला देतात आणि पाहूया ही चर्चा धावा घेऊन येईल का. फलंदाजीमध्ये खूप खोली आहे. अजूनही पवन केने फलंदाजीसाठी मैदानामध्ये यायचे बाकी आहेत. नवीन फलंदाज कृष्णा पवार. एक कृष्णा आउट झाला आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन कृष्णा आलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 3 कृष्णा पाहिले. कृष्णा पवार, कृष्णा सातबुदे आणि कृष्णा गवळी. टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी कृष्णा नाव आवश्यक आहे का हा देखील प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. 34 2 गडी बाद. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न सुरू होता. बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेतोय, टेक ऑफ घेतोय आणि त्याचमुळे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं कृष्णा पवारकडे. डॉट बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाले. साईल एक विकेट मिळवली आहे कृष्णा यांची. शपल क्रॉस झाले आहेत. बॉल बॅटला चुकवत आला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट. टिंब चेंडू आहे. प्रेशर वाढतंय, धावा कमी आहेत आणि त्यामुळेच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये, मात्र यश येत नाहीये कृष्णा पवार यांना. 2 गोलंदाजांचे स्पेल्स कंप्लीट झाल्यानंतर फ्रेश बॉलर साहिलला वापरलं गेलं आणि 5व्या षटकावर त्याची वचक आतापर्यंत दिसून येते. पहिल्याच बॉलवर त्याने कृष्णाला बाद केला आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स या षटकामध्ये त्यांच्या वतीने हाताळले गेलेत आणि आतापर्यंत एकही धाव या षटकात त्यांनी खर्च केली नाही. धावसंख्या थांबले. रेड सिग्नल लागलाय 34. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत, स्वीपर कव्हरच्या बॉलवर पोहोचतील, त्यांचा प्रयत्न कमी पडला. बॅकअप आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल सुद्धा पूर्ण केला जातो. थ्रो बॅटर्स एंडला 2 धावांची मदत मिळते आणि धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 36 धावा. साईल गोलंदाजी मार्कवरती आहेत. आज चर्चा काय होईल? कृष्णा सातपुते यांनी किती धावा बनवल्या याच्याही प्रेक्षक कृष्णा सातपुते यांना कोणी आउट केलंय याची चर्चा जास्त होईल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा साहिल तयार झाले. 4.4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 36. 2 विकेट 2 आउट. 36 डावाचं पहिलं सत्र चालू आहे. RR11 डोंबिवली प्रथमतः बॅटिंग करते. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. नाणेफेकीचा कौल विरोधामध्ये गेला आणि प्रथमतः बॅटिंग करतात. 23 आकडा आहे बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमच्या पाठीवरती. राजश्री पवार लोके मॅडम यांची सुकन्या रोशनी पवार हिचा वाढदिवस आहे. 23 तारीखला असतो आणि त्याचमुळे ही 23 हा आकडा घेतलाय पाठीवरती. RR11 डोंबिवली क्रिकेट टीमच्या फलंदाजांनी यावेळेला बॉल थोडासा वरती आला. आडव्या बॅटने बॉलला घुमवण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला आली आहे. एकच धाव. 1-1 ने धावसंख्या वाढत जाते आहे, मात्र चेंडू देखील लवकरात लवकर संपतायत. 4.5 षटक संपली आहेत. 37 धावा 2 आउट. लढत रंगेल, चांगला खेळ पाहायला मिळेल. प्रेक्षकांची तीच अपेक्षा आहे. प्रेक्षक सुद्धा बसल्या जागेवर कुठलीही हालचाल न करता शांतपणे क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. त्यांना नक्कीच जल्लोष करण्याचा मौका मिळेल का? आतापर्यंत तर तो मौका थोडासा कमी मिळाला कारण दोन्ही संघ सावधानी बाळगून खेळतात. आतापर्यंत या षटकातले 5 बॉल डिलिव्हर्ड झालेत. धावसंख्या 37. 2 गडी बाद या षटकात साहिलने खर्च केल्यात. फक्त 3 धावा, विकेट मिळवली. एक स्ट्रायकर यांना फलंदाज इजाज ज्यांना खूप वेळानंतर ती स्ट्राईक मिळालेली आहे. साहिल ओव्हर द विकेट. उलटा स्ट्रोक तितका सुंदर झेल. मोईन व्हॉट अ कॅच. फ्रॅक्शन ऑफ सेकंड. कॅच कंप्लीट. षटक संपते 5वं. तिसरा धक्का. धावसंख्या 37. इजाज बॅक टू डगआउट.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. रजत मुंडे मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. RR11 डोंबिवली क्रिकेट टीमकडे खूप मोठी फलंदाजी आहे, मात्र चेंडूंचा कालावधी संपत चाललाय. जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करावं लागेल, अन्यथा वेळ निघून जाईल. एकदा गेलेली वेळ आणि एकदा गेलेलं वय परत कधीच येत नाही. त्यामुळे जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करावं लागेल, अन्यथा वेळ निघून जाईल. प्रत्येकाच्या मनगटावरती घड्याळ आहे, मात्र वेळेला थांबवण्याची ताकद कुणामध्येच नाहीये. वक्त किसी के लिए भी रुकता नहीं. समय न लगाओ तय करने में कि आपको क्या करना है, वरना समय ही खुद तय कर लेगा कि आपका क्या करना है. वक्त किसी का भी गुलाम नहीं है. 37 धावा फलकावरती आहेत, 3 विकेट आली आहेत. यावेळेला गोईंग 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 अँड गॉन. चेंडू प्रेक्षक गॅलरी मध्ये महिला कक्षामध्ये गेलाय, आउट ऑफ पार्क. चेंडू स्टँड मध्ये आलाय, षटकार. शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख आहेत ते, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत ते, त्यांना विनंती असणार आहे मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल होता आणि त्या बॉलवर चांगली बॅट स्विंग यूज करताना, टायमिंग जुळवताना, ताकद लावताना हा स्ट्रोक खेळला आणि बॉल थेट महिला कक्षामध्ये जाऊन पोहोचतोय आणि त्यांना अभिवादन देतोय. या 6 धावांच्या मदतीने RR11 संघ पोहोचतोय आता 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त, अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. या पहिल्या डावातला 50 ओलांडण्याचं स्वप्न या षटकाराने कदाचित पाहत असेल RR11. नेक्स्ट बॉल योगेश बालेकर. यावेळेस स्वीप केला बॉलला. अवघड काम आम्हाला जड जात नाही. बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. 6 नंतर 4. बॅक इन ऍक्शन कृष्णा पवार. पाहायला मिळाले फुल टॉस बॉल. फुल टॉस का मतलब है फुल्ली लॉस. फुल टॉस पे बने है बॉस. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर गेलाय, लॉंग लेग एरियामध्ये आला हा चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केलेत. आता मात्र खोऱ्याने धावा वसूल करतोय बॅटिंग करणारा कृष्णा पवार. 6 चेंडूमध्ये फक्त 13 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. 47 धावांची टोटल आहे. 3 विकेट, 5.2 षटकांचा काही संपलाय. शेवटचं षटक योगेश यांच्या माध्यमातून चालू आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये त्याने खर्च केले 10 धावा. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा कृष्णा तयार. कृष्णा पवार. चेंडू हवेत पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडूपर्यंत? यावेळेला कॉलिंग नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडू पडलाय. निर्जन स्थळी चेंडूने प्रवेश केला आणि त्या दरम्यान मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या गेल्यात 3 धावा. दोघांची शेती आणि मिळवून केली माती. शेती कमी आणि जोता जास्त झाली. इनसाइड आउट, पण टायमिंग जुळलं नव्हतं. बॅटचा फेस वर गेला होता आणि नो बॉल जवळपास कॅरी केला जाऊ शकला असता. ताळमेळ चुकला क्षेत्ररक्षकांचा. दोघांच्या मधोमध बॉल जाऊन पडला आणि 2 धावा पूर्ण झाल्या होत्या, पण बॉल गॅदर झाला आणि त्याचमुळे 2च्या बदल्यात 3 मिळाल्या आणि हे षटक फायद्याचं राहिलं RR11 संघासाठी. आणि 50 धावा पूर्ण होतात RR11च्या. 50 धावा, 3 गडी बाद. शेवटचे बॉल शिल्लक आहेत या डावातले 3. स्ट्रायकरला फलंदाज रजत मुंडे. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक होते, बॉल साईड झाला नाही. दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या पोहोचते 51. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये आपण पाहतो मेगा स्क्रीन वरती. सावी लोके मॅडम माजी जिल्हा परिषदेच्या त्या सदस्य आहेत, माजी सभापती देखील राहिलेत. त्याच पद्धतीने आपण पाहतो शैलेशजी लोके साहेब स्पर्धेचे आयोजक आहेत आणि खूप प्रसन्न चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड खुशी आहे. राजश्री पवार लोके मॅडम देखील आहेत टीमच्या ओनर. आणि आपल्या या संघाच्या प्रदर्शनावरती आता मात्र त्या खुश झाले. थोडंसं टेन्शन होतं, मात्र धावा आल्यात. वेळ बदलते आणि वेळ ती बदलली आहे. आता मात्र एक सन्मानजनक धावसंख्या फलकावरती लागली आहे.
गोलंदाज तयार झालेत योगेश कृष्णा यांच्या बॅट मधून अजून एक फटका निघाला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ ला आली आहे विकेट कृष्णा पवार आउट विक्की मुंबईकर यांनी तो झेल टिपला आणि योगेश पवार यांचा छोटासा कॅमिओ फायदा देऊन गेल्या RR11 ला काय खेळलेत आणि एकंदरीत त्यांनी 10 धावांचं योगदान आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल साठी का होईना A1 पवन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आतापर्यंत चांगला खेळ एकंदरीत गोलंदाजांचा होता पण या षटकामध्ये योगेश महागडा ठरला पण त्यांनी विकेटचा शोध घेतला आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल साठी A1 पवन स्ट्रायकर एंडला पवन केने आलाय मैदानाच्या आतमध्ये पवन आहे नंबर 1 मात्र तो खूप वेळाने मैदानामध्ये आलाय म्हणजे प्रेक्षक देखील विचार करत असतील बॅटिंग लाईन किती मोठी आहे पवन आता मात्र स्ट्रायकिंग गेला तयार होईल पवन तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल 51 गडी बाद शेवटचा बॉल योगेश भालेकर पवनची बॅट्सविंग अँगलचा यूज गोलंदाज योगेश भालेकरचा ओळखतो पवनच्या खेळाला आणि त्याचमुळे योगेश शेवटच्या बॉलवर भाव खाऊन गेला 6 षटक संपले धावसंख्या 51 आणि जिंकण्यासाठी AK स्पोर्ट्सला पूर्ण करायचे 52 बॉल्स असतील 36 चेंडू 52 धावांची गरज अंतिम लढतीतला पहिला डाव संपलेला आहे धन्यवाद श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिटबाव सर्व आयोजन कमिटीचं मनपूर्वक आभार सेकंड इनिंग कडे आपण वळणार आहोत आणि आवाज ऐकणार पुन्हा एकदा मिस्टर IPL ज्यांचा आज वाढदिवस आहे कुणाल दाते सर आणि सोबत असतील त्यांच्या मालवणी सम्राट बादल चौधरी सर थँक्यू धन्यवाद मनीष पाटील सर धन्यवाद रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव या स्पर्धेमध्ये आम्हाला सातत्याने 7 पर्व समालोचन करण्याची आपण संधी दिलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद यानंतरचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलेल मिस्टर IPL कुणाल दाते सर ज्यांचा आवाज आपण जिओ सिनेमाच्या माध्यमातून IPL मध्ये पाहिला खो खोच्या वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकतो टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सगळ्यात मोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केलेत आणि त्यांच्याच बरोबरीने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मालवणी आवाज बादल चौधरी जो आवाज तुम्हाला कुणालजी दाते यांच्या बरोबर सुप्रीमो चषकामध्ये ऐकायला मिळेल जो आवाज गोवामध्ये दुमदुमला जो आवाज सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान बनला तोच आवाज बादल चौधरी यांचा मिस्टर कुणाल दाते यांच्या सोबत ऐकूयात तोपर्यंत मी या स्पर्धेमधून अमोल जमदाडे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे आयोजक शैलेजी लोके आणि भाईजी नरे आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून पिंकूजी मिडबावकर असतील आणि इतर सर्व सहकारी असतील आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून मी आपली रजा घेतोय धन्यवाद 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 अमोलजी धन्यवाद मनीषजी ज्या क्षणासाठी आपण काही जण आतुर आहात तो क्षण म्हणजे लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉची नावं आम्ही आपल्या समोर जाहीर करतोय लकी ड्रॉची बक्षिसं आहेत यामध्ये 3 स्मार्ट वॉच आहेत 3 पैठणी आहेत आणि 1 टॉवर फॅन आहे मात्र नाव जाहीर झाल्यानंतर इथे हाजीर तो वजीर या उक्तीप्रमाणे ही बक्षिसं देण्यात येतील तर पहिला लकी ड्रॉ जाहीर होतोय एक छोटा काही छोटी मुलं इथे येतील आणि लकी ड्रॉची विजेत्यांचे तिकीट क्रमांक जाहीर करतील चला तर मग आपल्या खिशातील लकी ड्रॉची तिकीट जरा बाहेर काढा आणि लकी ड्रॉची तिकीट बाहेर काढून त्यातील आकडे जरा वाचून घ्या आम्ही जाहीर करतोय लकी ड्रॉचे विजेते पहिल्यांदा असेल पहिला विजेता जो मिळवेल आपल्यासाठी एक सुंदर स्मार्ट वॉच कोण असेल या स्मार्ट वॉचचा स्मार्ट विजेता श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव चषक 2025 7वे पर्व या स्पर्धेच्या निमित्तानं खास रसिक प्रेक्षकांसाठी हा लकी ड्रॉ फक्त 10 रुपयामध्ये हॅलो 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 जरा आवाज द्या सर कॉलेजला आवाज द्या सर पहिला लकी ड्रॉचा विजेता स्मार्ट वॉच साठी आणि तिकीट क्रमांक 631 631 631 631 फक्त 5 पर्यंत आकडे म्हटले जातील
631 5 पर्यंत आम्ही आकडे म्हणणार आहोत, तोपर्यंत आपण यायचंय. स्मार्ट वॉचचा विजेता असेल तोपर्यंत मंदार पुढची चिठ्ठी सुद्धा आपण काढूया, जी असेल पैठणीसाठी. पैठणीसाठी पुढील चिठ्ठी येईल तोपर्यंत 631 स्मार्ट वॉच. कोण आहे या स्मार्ट वॉचचा स्मार्ट विजेता? $631. जरा दाखवा, तिकीट दाखवा. 631 संदेश डगरे स्मार्ट वॉचचे विजेते आहेत. संदीपजी साटम साहेब आणि आमचे अध्यक्ष भाईजी नरे यांच्या शुभ हस्ते पहिला विजेता आहे स्मार्ट वॉचचा. ते बक्षीस आपण त्याला बहाल करतो. आणि यानंतर पुढील लकी ड्रॉ आहे पैठणीसाठी. ही ब्रँडेड पैठणी, आणि ब्रँडेड पैठणी कोणाला जाते हा तिकीट क्रमांक जाहीर होतोय. ब्रँडेड पैठणीचा विजेता अजून एक आमचा छोटा बालक. आणि ही सगळी संधी आपल्यासाठी फक्त 10 रुपयामध्ये ही बक्षिसं जिंकण्यासाठी रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावने आपल्याला दिलेली ही संधी. दुसरा भाग्यवान विजेता ज्याला मिळेल पैठणी, आणि क्रमांक आहे 632 632 632 632 632. अजून कोणतरी येतोय आमचा एक सदस्य. आणि भाईजी पैठणीचा कार्यक्रम केल्यानंतर विजेत्याचा आपण सन्मान करताना त्याला नाव घ्यायला सांगतो. हा विजेता नाव घेईल का? घेतलं तर कोणाचं घेईल ते सुद्धा प्रश्न आहे. पैठणीच्या विजेत्यासाठी उखाणा कंपल्सरी ठेवूया आधी. 632 अगदी बरोबर. पैठणी म्हटले की उखाणा आला. तर बघूया आमच्या पैठणीचा विजेता. आधी तिकीट दाखवा. 632 नाव सांगा आपलं. संदेश डगरे. संदेश खैचो देव पूजलंस असतो. संदेश डगरे. पैठणी सुद्धा त्यांच्या नावे जाते. संदेश डगरे. मंगेश ही तिकीट आपण ताब्यात घ्या. संदेश डगरे दुसरा भाग्यवान विजेता आहे ज्याला मिळते पैठणी. मालवणीत एक म्हण असा देव पूजना, आणि त्याचा ह्या उदाहरणाचा संदेश डगरे. लकी ड्रॉ मध्ये पहिली दोनही बक्षिसा संदेशच्या नावे. संदेश खरा सांग, येताना कोणाचा तोंड बघून इल्ल? बायकोचा. हा, बायकोचा. कोणाच्या त्या सांगतलं? माझे. हा, स्वतःच्या. हरकत नाही. पैठणी म्हटली की उखाणो इलो. जरा एक बारीकसो. भाजीत भाजी मेथीची, स्वाती भाजी प्रीतीची. भाजीत भाजी मेथीची आणि स्वाती ह्याच्या प्रीतीची. आणि हे उखाणो घेतलो असं आपण संदेश डगरेसाठी पैठणी वितरित करूया. त्यानंतर परत स्मार्ट वॉच कडे आपण वळतोय. स्मार्ट वॉच अजून एक चिठ्ठी काढली जाईल. आणि कोणासाठी असेल स्मार्ट वॉच? 631 632 म्हटल्यानंतर आता सगळ्यांच्या समोर 633 येतोय, पण तसं नाहीये. हा क्रमांक येईल, बघूया. अध्यक्ष आमचे भाईजी नरे यांच्या शुभ हस्ते नंबर जाहीर होतोय. आणि क्रमांक आहे 768 768 768 768. भाग्यवान विजेता ज्याला मिळेल स्मार्ट वॉच. कोण आहे स्मार्ट वॉचचा स्मार्ट विजेता? 768 768 768 768चा भाग्यवान विजेता कोण असेल? जीवित मात्रे. आपण टीमचा स्क्वॉड लगेच जॉईन करा. जीवित मात्रे. 768 ची विजेती येते. स्मार्ट वॉच तयार ठेवा. आणि ताई आपलं नाव सांगा. क्रमांक चेक करा सर. 768. कार्तिकी नरे. कार्तिकी नरे. कार्तिकीसाठी आम्ही स्मार्ट वॉच वितरित करतोय. गोविंदजी सावंत साहेब आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हे स्मार्ट वॉच वितरित करावं. कार्तिकी नरे जी विजेती ठरते स्मार्ट वॉचची. आणि त्यानंतर पुढील विजेता असेल पैठणीचा. पुन्हा एकदा अजून एक चिठ्ठी.
पैठणी. महाराष्ट्राचं हे महावस्त्र. आतापर्यंत 3-3 तास खेळवल्यानंतर मी बऱ्याच जणांना पैठणी दिल्यात, पण यावेळी कोणती मेहनत न करता फक्त 10 रुपयामध्ये पैठणी, आणि त्या पैठणीची विजेती आहे किंवा विजेता आहे लकी ड्रॉ. आणि यामध्ये पैठणी आणि विजेता क्रमांक 2011 2011 2011 जरा लवकर चला. 2011 तोपर्यंत अजून एक चिठ्ठ्या काढूया आपण. सामना सुद्धा चालू करायचा आहे. अजून एक चिठ्ठी ती यानंतरची असेल स्मार्ट वॉच साठी. 2011 जरा लवकर चला. 2011 या लवकर या. आणि तोपर्यंत अजून एक स्मार्ट वॉच साठी क्रमांक आहे 1038. 1038 चला. 1038 1038. 2011 आहे पैठणीसाठी आणि 1038 आहे त्यानंतर स्मार्ट वॉच साठी. 2011 पैठणी आणि 1038 स्मार्ट वॉच. चला चला लवकर या लवकर या. जरा लवकर चला. सामना सुरू करायचा आहे. 2011 जरा लवकर चला. फास्ट या. जलद झापक झुपक. 2011 दाखवा. चिठ्ठी दाखवा दादा. 2011 नाव आपलं रितेश मोरवेकर. आपल्याला पैठणी घ्यायची आणि लगेच नेसून दाखवायचे. रितेश मोरवेकर. माका वाटतं जेवणकरी असं काय निमो असं निमो असलो तर त्याका काय कोणाचं नाव घेऊ सांगतलं. हा 1038 दादा नाव सांगा. महेश केसरकर यांना आम्ही देणार आहोत स्मार्ट वॉच. पहिली देऊया पैठणी. पैठणीचा विजेता. त्यानंतर स्मार्ट वॉच वितरित केला जातोय. पूनमजी माईकर मॅडम आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हे स्मार्ट वॉच वितरित करावं. आणि त्यानंतर शिल्लक आहे अजून एक पैठणी. अजून एक क्रमांक जाहीर होतोय लकी ड्रॉचा. आणि या पैठणीचा विजेता क्रमांक आहे 465 465 465 465 465. सामना सुद्धा चालू होतोय. ओमिकेने बॅक टू द बॉलर फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा आणि कॅच घेण्याचाही प्रयत्न झाला. राजू पालडी राजस्थानच्या अजमेर या जिल्ह्यातून तो ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. पहिले षटक हाताळतोय आणि पहिल्याच बॉलवर सिंगल आली तर दुसऱ्या बॉलवर एक संधी निर्माण झाली होती आणि फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं एवढं सोपं नसतं ते इथे पाहायला मिळालंय. शेवटी तो कॅच ड्रॉप झालाय, पण एवढाही सोपा हा झेल नव्हता. ज्या स्टँडर्डचं ते क्रिकेट खेळतायत नक्की प्रेक्षकांकडून अपेक्षा होत्या की झेल झाला पाहिजे होता. ड्राईव्ह केलाय मिडॉनला आहे फिल्डर. रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं असतं, परंतु इथे योगेश सांगतोय स्ट्रायकर एंडला थ्रो करणं गरजेचं होतं. अखेर आणखीन एक धाव मिळते. दोन्ही फलंदाजांचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 2 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे पहिलं या मॅच मध्ये टार्गेट सेट झाले ते आहे 52 धावांचं. 52 धावा ग्रँड फिनाले मध्ये याच्यासाठी केला होता. 88 शेवटचा दिस गोड व्हावा. ही रात्र अप्रतिम आणि तेवढीच गोड झाली आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी. बॅटची आतमधली कडा फायटर जेट योगेश पेनकरच्या हातात बॉल विसावतोय. आणखीन एक डॉट बॉल. पैठणी विजेता प्रेक्षक दुर्वांक गावकर पैठणी विजेता. अजून एक शेवटचा लकीचा विजय. चिठ्ठी फक्त टॉवर फॅन साठी आणि क्रमांक आपल्या समोर जाहीर होतोय. टॉवर फॅनचा विजेता भाग्यांक आहे 1290 1290 1290 1290 1290. सर 2 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 4 बॉलचा खेळ संपला. पॅटर्न दिसतोय धावसंख्येमध्ये 1 डॉट 1 डॉट. आतापर्यंत 4 बॉलच्या खेळामध्ये 2 धावा AK स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये आहेत. बंटी बद्रिके स्ट्रायकिंग एंडला. बंटीचा इथेही फटका फसतोय. इथेही धाव मिळणार नाही. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. हे सलग 2 डॉट बॉल आता गोलंदाजीमध्ये राजू पालडीने टाकलेत. आणि राजू पालडीकडे हे स्टॉक बॉल आहेत. यॉर्करचा प्रयत्न तो सातत्याने करतो. आपण पाहतोय सावी लोके मॅडम सध्या आपल्या स्क्रीनवर. त्याचबरोबर राजश्रीजी लोके पवार ज्यांचा संघ मैदानामध्ये खेळताना दिसतोय. आणि त्यातल्या त्यात मिडभावच्या या सगळ्याच कन्या
या सामन्याचा आनंद घेत आहेत शैलेशजी लोके यांची सुपुत्री तिथे पाहायला मिळते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे प्रगती पथावर होताना पहिल्या षटक समाप्तीची घोषणा पंचांकडून झाली. फक्त 2 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये टीम RR11 डोंबिवली कडून. 12-90 टॉवर फॅन आणि विजेता आहे मयूर सावंत. साहेब जिल्हा सरचिटणीस यांच्या शुभ हस्ते टॉवर फॅनचा विजेता. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने ऐकूया आवाज कुणालजी दाते सर. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये कंजूस गोलंदाजी केल्याने त्याचमुळे धावा झाल्यात. फक्त 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉलमध्ये अजूनही 50 धावा करायचे आहेत. 30 चेंडू 50 धावा हे समीकरण मॅच ऑन. सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत AK स्पोर्ट्स देखील. ज्या पद्धतीने त्यांनी संघ बांधलाय, अनेक यंगस्टर त्या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि अंपायरचा सिग्नल येतोय बॅटिंग पॉवर प्ले सेकंड ओव्हरमध्ये भूषण गोळे राजधानी सातारा वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. साताऱ्याचा भूषण एक उंचपुरा गोलंदाज, लेदर बॉल क्रिकेटही चांगला खेळतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली छाप सोडली आहे गेले काही हंगाम. सातत्याने त्याच्या नावाची चर्चा होते. दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा दिवे गावचा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय ओमी प्रकाश केनी. मागच्या हंगामामध्ये दमदार बॅटिंग त्याने केली. भरपूर असे अर्धशतक त्याने नोंदवलेले आहेत. माथेरानमध्ये जाऊन त्याने एक शतक देखील ठोकलं होतं. त्याच्यामुळे त्याही खेळाडूची चर्चा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला बंटी बद्रिके पाहायला मिळतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याने कार जिंकली आहे. त्याच्या आयुष्यामधली पहिली ती कार होती. बोल तयार भूषण. पहिला बॉल होता. परत एक वेळा ऑन ड्राईव्ह रनआउटची संधी आहे. बॉलने चांगली उसळी घेतली आहे. थ्रो होईल तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. टीमची धावसंख्या 3 धावा स्कोर बोर्डवर आहेत. शेवटचा सामना याच्यासाठी केला होता 88. शेवटी आता आपण पाहतोय हा देसाई गोड झाला. आणि काय ती प्रतिकृती, छावा, ते तलवार, ते दृश्य, डोळ्यांचं पारणं फेडणारं ते दृश्य कौतुक व्हायला पाहिजे. सरपंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरेश शैलेश लोके, संपूर्ण श्री रामेश्वर प्रतिष्ठान ज्यांनी ती प्रतिकृती आपल्या समोर आणली. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तो उजागर करण्यात आला या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि दुसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. ओव्हर द विकेटने आता गोलंदाजी केली जाईल. समोर असेल बंटी बद्रिके. 4 बॉलमध्ये 1च धाव त्याच्या खात्यामध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करूया नक्कीच मालमणी समालोचक बादल चौधरी यांचं. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. चांगला ड्राईव्ह ते पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव तर मिळताना दिसेल. सिंगल. टीमच्या टोटल मध्ये धावा वाढतायत. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 4. धन्यवाद कुणाल सर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या स्थिरावली 4 रन्सावर. पहिल्या षटकात टिच्चून गोलंदाजी, कंजूशी बॉलिंग म्हणजे काय असतं. फक्त 2 रन राजू पाळली यांनी खर्च केले. आणि त्यानंतर या मॅच मध्ये या दुसऱ्या ओव्हरमध्ये भूषण गोळे पहिल्या चेंडूवर 1 आणि दुसऱ्या चेंडूवर 1. पत्त्याच्या खेळामध्ये एक्या खूप जास्त महत्व असतं. आणि हो बघा संकासूर. पुढचा बॉल परत एक वेळा फुलर लेनचा बॉल नाही. बॅटिंग मध्ये आपण पाहतोय थोडंसं अपयश आलंय. ज्या पद्धतीने दुसऱ्या ओव्हर मध्ये धावसंख्या फक्त 4 आहे बादलजी स्कोर बोर्डवर. एक खूप मोठं पाठलाग करतो असा पहिली बॅटिंग करताना RR11 डोंबिवली संघान धावा जमवले 51. 52चा टार्गेट आणि 4च धावा झाल्यात. परत एक वेळा थोडासा हेलिकॉप्टर स्टाईलने ऑन ड्राईव्ह दाखवलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. विजय पावलेने बॉल थांबवलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये 1च धाव मिळेल. धावा झाल्यात 5. एका धावेसाठी संघर्ष करणं भाग पाडला. कारण आज आणि संपूर्ण स्पर्धेतच गोलंदाजांनी या संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवलो. प्रत्येक स्पर्धेमध्ये चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला बघूक मिळतं. पण या मैदानावर ही भूमी, ह्या ग्रीन पार्कचा मैदान गोलंदाजांवर जास्त प्रसन्न. लेग कटरचा प्रयत्न. बॅकफुट पंच. डीप मध्ये फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या गॅप मध्ये एजाज कुरेशी. थ्रो येतोय तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. 1 केरी धाव. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा. दुसऱ्या षटकाची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू. योगेशला बघा स्क्रीनवर. योगेश पेंडकर आणि ही ठसन 2 खेळाडूंमध्ये. आणि त्याचबरोबर कारण ह्या घमासान युद्ध असा कुणाल सर या जागेवरसून हरणा कोणाकच आवडाचा नाही. बॉल हवेत आहे. प्रयत्न
ओ हो काय प्रयत्न होता. प्रयत्न आवडला असेल तर टाळ्यावायला काही हरकत आहे का. दुमदुमून टाका हे क्रीडांगण. ग्रीन पार्क मध्ये विजय पावले ने हा झेल घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी अपयश आले. थोडीशी दुखापत झाली. पाणी असेल तर पाणी घेऊन चला प्लीज. झेल जरी सुटलो तरी या प्रयत्नांसाठी या एफर्टसाठी 100 आउट ऑफ 100. ह्यो ऍक्शन रिप्ले बघा. लोअर फुल टॉस मिड ऑनच्या दिशेने विजय पावले. सांगली एक्सप्रेस शेवटच्या क्षणी घेतलेली झेप होती. कोकणातल्या बिबड्या वाघाची आठवण करून देणारी आणि ब्लॅक पॅन्थरची याद आणणारी ही झेप आपल्या लक्षाच्या दिशेने आणि भक्षाच्या दिशेने विजय पावले. दर्जा फिल्डिंग मधलं ते स्टँडर्ड इथे सेट करत असताना दाखवत असताना विजय पावले 100% कमिटमेंट आणि तेवढंच चांगलं एफर्ट इथे दाखवत असताना विजय पावले शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला. थोडीशी दुखापत झालीये परंतु तरी देखील तो सांगतोय आय एम फिट अँड फाईन. लेदर बॉल क्रिकेट देखील सातत्याने तो खेळलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 7. 2 षटकाची समाप्ती. 7 यो धावफलक. 52 रन्सांचा पाठलाग. अचित कदम यांच्या मालकीचो AK स्पोर्ट वरवडे संघ बंटी बद्रिकेच्या नेतृत्वाखाली आणि राजश्री पवार लोके मॅडम यांच्या मालकीचो RR11 डोंबिवली संघ योगेश पेंडकरच्या नेतृत्वाखाली. सध्या शिगमो चालू असा. कुणाल सर तुम्ही कोकणात थोडे नवीन असात आणि मैदानावर आपण बघतो मैदानावरचे जे पंच असतात ते बॉल मोजतात. बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू असतात ते रन मोजतात. स्कोररवर जबाबदार असत्या मैदानावरचे बॉल आणि रन मोजायचे. पण आमच्या कोकणात शिमग्यात काहीतरी यगडाच मोजला जाता. त्या सगळ्यांका आमच्या मनपूर्वक शुभेच्छा असत. या शिगम्यासाठी तुमका शुभेच्छा असत. इक्वेशन बघा 24 चेंडू आणि 45 धावांची गरज. इक्वेशन बदलला थोडासा कठीण झाला पण कठीण गोष्ट साध्य करूकच होई कारण इतिहास लक्षात ठेवता ज्यांनी कठीण गोष्ट सहज साध्य केली त्यांका. 24 चेंडू 45 ह्यो धावफलक इक्वेशन असा बदललेला आणि ह्यो धावफलक थोडासा वेडा होऊचा लागतला. कारण असं म्हटलं जातं की शहाणी माणसा इतिहास वाचतात पण ध्येयवेडी माणसा इतिहास लिहितात आणि तो इतिहास या मैदानावर लिहिण्यासाठी थोडासा वेडा होऊचा लागतला. थोडासा ध्येय वेडा होऊचा लागतला. टार्गेटच्या दिशेने मार्गक्रमण करूचा लागतला. रन झाले 2 ओव्हरीत फक्त 7 आणि टार्गेट असा 52 रन्सांचा. हो चांगलं टार्गेट सेट झालंय असं दिसतंय कारण आता पहिल्या 2 ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 7 धावा आलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 7 धावा. दर्जेदार असं आयोजन श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबावच्या माध्यमातून RPM ट्रॉफी अंतिम टप्प्यामध्ये. राजू पालडी फुल टॉस होता. बॉलला टर्न केले डीप मध्ये. स्क्वेअर लेग फ्री होम डिलिव्हरी त्याच्या हातामध्ये. कृष्णा पवार कोणती चूक करणार नाही. चांगला झेल टिपलाय. ओमी केने आउट. ओमी सायकर यांच्या दिशेने बॉलिंग मार्कवर राजू पालडी. लोअर फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारण्याचा इरादा होतो पण फिल्डरच्या हातात जाऊन विसावलेलो चेंडू. मालवणीत सांगायचा तर करूचो होतो व्हॅलेंटाईन आणि नशिबात इलो क्वारंटाईन. एका विकेटचा पतन. पहिला कलाम लागला. पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेने आणि त्यानंतर लागलेला गाणा स्मिता म्हात्रे यांनी लिहिलेला गाणं होता. अजित कडकडे यांनी भैरव रागामध्ये ता सादर केला. मात्र कारिवड्याच्या मयूर गवळींता दशावतारात आणला. त्याचो लंगार केलो आणि हो लंगार जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलो. एकदा कारिवड्याच्या मयूर गवळीसाठी टाळी वाजवूया ज्याचा कौतुक पंडितजी अजित कडकडे साहेबांनी सुद्धा केला. मयूर हे वाजणारे टाळी आहेत तुझ्यासाठी, तुझ्या गायकीसाठी आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या दशावतारासाठी. 7 यो धावफलक. एका विकेटचा पतन. तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू आणि राजू पालडी. राजूच्या परड्यात ही पहिली विकेट. शिल्लक चेंडू 23-45 ची अजून गरज. सूरज केने आलाय आता फलंदाजीसाठी. AK स्पोर्ट्स कडून 0तून सुरुवात करायची. बंटी खेळतोय. 3 वर धावा झाल्या 7. राजू पालडीच्या विरुद्ध आक्रमण. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. प्रयत्न आहे तिथे. जजमेंट चांगलं. चांगला झेल. अमित नाईकने झेल टिपलाय. फलंदाज सूरज. हा सूर्य आता रात्री देखील मावळलाय.
तुझे नाम आले ओटी सूर भारावले. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव ह्या नाव इल्यानंतर खरोखरच सूर भारावले जातात. कारण गेल्या 7 वर्षांची प्रतीक्षा आणि 7 वर्षांची ही परंपरा. आमचे अध्यक्ष आदरणीय भाईजी नरेश, शैलेशजी लोके आणि रामेश्वर प्रतिष्ठानचे सगळे सदस्य, गेली 7 वर्ष तुम्ही सगळ्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यामुळे या 7व्या पर्वामध्ये ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर, आतापर्यंत लाखो प्रेक्षकांपर्यंत ही स्पर्धा पोहोचली आणि मैदानावरच्या हजारो प्रेक्षकांनी याची देही याची डोळा या स्पर्धेचा आस्वाद सुद्धा लुटलो. बाबांचा पाठलाग करताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 रन. अनपॉसिबल हॅट्रिक. नवीन फलंदाज विकी मुंबईकर ऑन हॅट्रिक. राजू पालडी बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट घेतलेत. विकी मुंबईकरच्या समोर राजू पालडी. ओ चॉप केलाय, दिशा दिली गलीमध्ये, बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न रजत मुंडेचा. धाबा थांबवल्यात. नक्कीच टाळ्यांचा गजर होतोय. सपोर्ट चांगला टीमला आणि फटका तर नो डाऊट खूप चांगला होता. फक्त दिशा दिली होती, परंतु त्यानंतर देखील चांगल्या फिल्डिंगचा दर्जा रजतने दाखवलाय. 21 चेंडू 44 धाबांची गरज. एकेका धावेसाठी संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. पण ह्यो संघर्ष करूचोच लागतलो, कारण आजचो संघर्ष उद्याचा साम्राज्य बनवतला आणि त्यामुळे उद्याचा साम्राज्य आणि उद्याचा राज्य बनवण्यासाठी आज तुमका संघर्ष करणं खूप गरजेचा. 8 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात 3ऱ्या षटकात राजू पाडली. आतापर्यंत एकूण 9 चेंडू राजूने टाकले आणि 9 चेंडू मध्ये 2 सफलता आपल्या नावे. राजू पालडी, बंटी बद्रिके टीमचा कॅप्टन आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायर सांगतायत वाईड बॉल. लगेच कॅप्टनने डीआरएस कॉल केलाय. बॉलिंग करणाऱ्या टीम कडून योगेश पेनकरने डीआरएस कॉल केलाय. त्याचं मत आहे, कारण तोच विकेट कीपर आहे, त्याचं मत आहे त्या लाईनच्या आतमध्ये बॉल डिलिव्हर झालाय वाईड यॉर्कर. शेवटी टीव्ही अंपायर काय निर्णय देत आहेत. क्रिकेटचा घमासान युद्ध तुमका या स्पर्धेच्या निमित्तान बघूक मिळाला. शिमग्याचे दिवस असत, सगळीकडे शबई चालू असा. कोणाक राधा काढूचे असत, कोणाक खेळे काढूचे असत, कोणाक होळीक नारळ ठेवतो असा, गाराणं करूचो असा, गेल्या वर्षाच्या नवसाचो नारळ ठेवतो असा, नवस फेडूचो असा. आणि तरी सुद्धा या सगळा करून आमचे सगळे रसिक प्रेक्षक या मैदानावर उपस्थित. वाईड बॉल, 3ऱ्या पंचांचो इशारो आणि त्या वाईड बॉलमुळे धावसंख्येत झालो बदल. 9 धावा आणि त्याचबरोबर रिव्ह्यू सुद्धा गमावलो गेलो. एका वाईड साठी एक महत्वाच्या क्षणी घेतलेलो ह्यो रिव्ह्यू आणि रिव्ह्यू लॉस्ट, या मोठा नुकसान. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव तिथे मिळताना दिसेल. एकेरी दुहेरी धावा येत आहेत, यांनी काहीच फरक पडणार नाहीये. टीम RR11 डोंबिवलीला राजश्री पवार लोके मॅडम नक्की खुश असतील ज्या पद्धतीने आतापर्यंत सामना इथे सुरू आहे. आणि त्यातल्या त्यात सावी लोके यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माइल आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचं कारण आहे टीम चांगला खेळ करते. प्रत्येक सामन्यामध्ये मजल दर मजल मारत असताना इथपर्यंत संघ पोहोचला आणि हे सोपं नाहीये. ज्या पद्धतीने हा प्रवास राहिलाय त्यांच्या टीमचा, अजित कदम यांचं देखील मी कौतुक करेन. त्यांचाही संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि इथपर्यंत पोहोचणं खरोखर सोपं नाहीये. 16 टीम, 4 रात्रीची तपश्चर्या, 5व्या रात्रीमध्ये पोहोचणं, फायनलचं तिकीट मिळवणं, सेमीफायनल 8-8 षटकांचे खेळणं आणि त्याच्यानंतर फायनल मॅच मध्ये टार्गेट सेट होणं आणि त्यातल्या त्यात आता सध्या पाठलाग सुरू आहे. 11 धाव फलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3ऱ्या षटकाचो 5वो चेंडू समाप्त. 3री ओव्हर म्हणजे मध्यंतर जवळपास होईल. करूचे होते सगळे 52 रन झाले, फक्त 11 2 गड्यांच्या मोबदल्यात. तरी सुद्धा एके स्पोर्ट वरवडे संघासाठी हो सामनो असा, कारण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बॅटिंग लाईनअप या संघाची. फक्त 6 धावा खर्च केल्यात राजू पालडीने. अजमेर राजस्थानचा हा खेळाडू. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. बॉल एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये फिल्डर आहे. परत एक वेळा डिस्टन्स नाहीये. चांगला झेल अमित नाईकचा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. फलंदाज कॅप्टन आउट होतोय आणि जल्लोष सुरू केलेला आहे राजश्री पवार लोके मॅडम यांनी. नक्कीच तो आनंद उत्साह सध्या त्यांच्या डगआउट मध्ये आणि मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो सेनापती नायक कर्णधार बंटी बद्रिके माघारी परतलो 4 रन्सावर. पण तरी सुद्धा
अचित कदम अजूनही आशा असलेली अचित कदम यांच्या मालकीचा संघ एक लढवय्यो संघ असा आणि स्वतः अचित कदम हे लढवय्ये संघ मालक असत. आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये अनेक पराभव त्यांनी पचवलेले असत आणि विजय सुद्धा त्यांच्या संघान मिळवलेले असत. आज एका मोठ्या मानाच्या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या प्रतिष्ठेच्या या स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात पोहोचणं ही सुद्धा एक मोठी उपलब्धी अचित कदम यांच्या AK स्पोर्ट वरवडे संघासाठी. अजूनही संधी असतली कारण मुंह से लेकर पूछ तक असा जे का म्हटला जाता अशी बॅटिंग लाईनअप AK स्पोर्ट वरवडे संघासाठी असा मालवणीत संघाचा जर झाला तर एक मेली लाडी म्हणून वशाड पडणार नाही वाडी या म्हणीसारखी बॅटिंग लाईनअप. 18 बॉल शिल्लक 41 ची गरज. 18 चेंडू 41 धावा. गोलंदाजीत बदल. बॉलिंग मार्कवर पावला पावलावर ज्यांनी आपल्या संघासाठी विजय लिहिलो ती सांगली एक्सप्रेस विजय पावले. चौथ्या षटकाचा पहिलो चेंडू 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 52 जो पाठलाग आणि विकी मुंबईकर आणि सोबत सूरज सुद्धा. संघाचो एक सूरज असता गेलो पण आज मैदानावर सूरजला खिंड लढवची लागतली. ज्याप्रमाणे बाजी प्रभू देशपांडेंनी खिंड लढवली अगदी तशीच ग्रीन पार्क मैदानावर आखो टप्प्याचा चेंडू स्टिअर केलो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे दुसऱ्या धावेसाठी वळलेली पावलं आणि 2 धावेनिशी धावसंख्या 13 रन्सावर. चांगला खेळ, चांगला फटका. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा अंदाज पाहायला मिळाला आणि बरोबर त्या पॉइंटच्या दिशेने हा फटका सजवत असताना 2 धावा इथे मिळवल्यात विकी मुंबईकरने. धावा झाल्या आता 13. 3 फलंदाज बाद. एका टीमचे 3-13 नक्की वाजणार आहेत या मॅच मध्ये कारण अंतिम 16 आहे. 5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया कोणता संघ त्या ट्रॉफीवर नाव कोरतोय. मानाची प्रतिष्ठेची आणि त्यातल्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठी पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा तुम्ही पाहताय श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिठबाव. मेहनत 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 करणं खूप गरजेचं असा. AK स्पोर्ट वरवडे संघाकडून मेहनतीची अपेक्षा पण उडालो कारण जो फुटलेली पाईपलाईन बंबई या भाषेत कव्वा उडाया. चौथ्या विकेटचा पतन. 13 ही धावसंख्या. थँक्यू. सध्या RR11 डोंबिवली टीमची ताकद मैदानाच्या आतमध्ये दिसते. विजय पावले परत एक वेळा तो कटरचा वापर. मागचा बॉल थोडासा शॉर्ट पडला. हा बॉल थोडासा पुढे टाकला आणि उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटवर स्लाइस झाला. बॅटची वरची कडा घेतली आणि त्याचमुळे एक सोपा झेल फायटर जेट योगेश पेनकर साठी हा होता आणि इथे झेल टिपत असताना आणखीन एक धक्का दिलाय. बॅक टू बॅक विकेट पडतायत AK स्पोर्ट्स वरवडेचे. विकी मुंबईकर अजून एक खेळाडू माघारी परतलेलो. काही प्रेक्षकांनी आपले जागा सोडले पण तुमका नक्की माझा सांगणं असताना अजून काहीतरी वेगळा घडायचा असा मैदानावर काहीतरी नक्की आगळा वेगळा तुमका बघूक मिळतला आणि त्यासाठी तुम्ही मैदानावर थांबा कारण लक्षात ठेवा लग्नाच्या पंक्तीमध्ये बासुंदी वाढणारो शेवटच येता. डाळ भात खाऊन पुरिये खाऊन आणि चपाते खाऊन ज्यांचा पॉट फुगला असा त्यांच्यासाठी थोड्या वेळानं तुमच्यासाठी बासुंदी नक्की येतली. 13 धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 52 पाठलाग. चौथ्या षटकाचा खेळ चालू असा. विजय पावले 2 चेंडू मध्ये फक्त 2 रन्सांचा खर्च 1 सफलता. रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचो संपर्क नव्हतो. लागलो तर तीर नाही तर फकीर. उडालो तर कावळो बुडालो तर बेडूक. मराठा ढोराक चराचे वडी. सुक्या जीवाक वलो बिबो असे अनेक म्हणी ज्या रिव्हर्स स्वीप साठी असत. तो फटको खेळण्याचा असफल प्रयत्न. चेंडू डॉट निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर प्रेशर आणि प्रेशर वाढवतलो. 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चौथा षटक प्रगतीपथावर. विजय पावले आणि समोर अक्षय. मोठे प्रहार होणं गरजेचं असा. मोठी फटकेबाजी करणं गरजेचं असा. ही जबाबदारी कोणीतरी घेऊ गयो. आमच्या दशावतारातलं एक सुंदर वाक्य असा. एक सुंदर वाक्य. जबाबदारी घेण्यासारखं मूर्खपणा नसता. जबाबदारी घेण्यासारखं मूर्खपणा नसता आणि घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासारखं शहाणपणा नसता. कोणाक तरी ही जबाबदारी घेऊ होई. कोण घेतलो ह्यो व्हिडिओ कोण घेतलो ही जबाबदारी. 14 रन्स 4 गड्यांच्या मोबदल्यात. 52 पाठलाग. सूरज स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि अक्षय नॉन स्ट्रायकर एंडवर. बॉलिंग मार्कवर विजय पावले. आडव्या बॅटचा असफल प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो. क्रिकेटमध्ये कुणाल सर नो लुकिंग शॉट तुम्ही बघले असतले पण या फटक्याच्या प्रकारात मालवणीमध्ये डोळे झाकी म्हटलं जातं. डोळे झाकी काय असा कसा असा त्याचा या उदाहरण.
अजूनही थोडीशी रंगत बाकी असा, थोडीशी गंमत, थोडीशी जम्मत या सामन्याची नक्की तुमका बघू गावतली. थोडो वेळ तुम्ही धीर धरा. चौथ्या ओव्हरीचो शेवटचो बॉल, 14 रन्स, 52 पाठलाग, बॉलरच्या कपडावरसून मारलेलो फटको लॉंग ऑफ पर्यंत, एकेरी धाव. या संपूर्ण सामन्याचा जर विचार केलो तर सुटलेले झेल या सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी पुरेसे होते. काही सुटलेले झेल, नो बॉलवर घेतलेले झेल, झेल घेतल्यानंतर पंचांचो इलेलो नो बॉलचो इशारो, या सगळ्यामुळे हे सामनो थोडंसं कठीण झालो AK स्पोर्ट वरवडे अचित कदम यांच्या टीमसाठी. पण दुसऱ्या बाजून राजश्री पवार लोके मॅडम लय खुश असतले. शिल्लक चेंडू 12, 37 ची गरज. नक्कीच खुश आहेत त्या, ज्या पद्धतीने त्यांचा संघ मैदानामध्ये खेळलाय. अंतिम टप्प्यामध्ये त्यांचा संघ आलाय आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपल्या गावामध्ये ज्यावेळेला एवढी मोठी ट्रॉफी, एवढी मोठी स्पर्धा तुम्ही संपन्न करता आणि एवढी मेहनत घेता, आपला वेळ, अमूल्य वेळ खर्च करता आणि त्यातल्या त्या ज्यावेळेला तुमचा संघ फायनल मध्ये खेळतो तो जिंकावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि नक्कीच सध्या तरी त्या दिशेने वाटचाल केली आहे टीम RR11 डोंबिवली या टीमने. राजश्री पवार लोके मॅडम तुमचे मनपूर्वक आभार. या स्पर्धेत तुम्ही संघ उतरवलात. अचित कदम तुमचे आभार. तुमचे संघ फायनल पर्यंत पोहोचले. शिमग्याचे दिवस असत आणि राजश्री पवार लोके मॅडम आणि अजित कदम या दोघांनीही ठरवला होता या मैदानावरसून आम्ही विजेतेपदाचो किंवा उपविजेतेपदाचो चषक घेऊनच जातलो. कारण शिगमो चालू असा. आयनाचे बायना 2 गोटे घेना, घेतल्याशिवाय जायना. शबै शबै. सगळ्यांका शुभेच्छा असत शिमगोत्सवासाठी, शबईसाठी. मैदानावर कोण घालतलो शबै, कोणाचा पारडा भरतला आणि कोणाक मिळतली मनासारखी शबै. 4 ओव्हरी सरले, रन झाले 15, 52चा टार्गेट. बॉलिंग मार्कवर प्रसन्ना. हे प्रसन्ना कोणासाठी होतलो? प्रसन्ना एक वलयांकित नाव, दर्जेदार खेळाडू. संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेर ज्या नावाची चर्चा तो प्रसन्ना पाटील. 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. याहीपेक्षा नाजूक अवस्थेतून सुद्धा संघ बाहेर पडलेले असत. 5-17 या नाजूक अवस्थेतून कपिल देव यांनी जिंकलेलो सामना होतो झिम्बाब्वे विरुद्ध 1983च्या वर्ल्ड कप मध्ये. आज त्याच्यातलाच काहीतरी करूचा लागतला. AK स्पोर्ट वरवडे संघासाठी इनसाइट आउट, कव्हरच्या दिशेने हे फटको तर सुंदर. दुसऱ्या धावेसाठी वळलेली पावला आणि 2 धावेनिशी धाव संख्या 17 रन्सावर, 17 फॉर 4. 5व्या षटकाचा खेळ. प्रसन्न पाटील बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यानंतर सूरज आपल्या वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 3 या धावसंख्येवर. इन मिन 3 जे का म्हटलं जाता, चल चल पुढे आणि 3-3 वडे. कुणाल सर ही म्हण नाही असा, ही एक साऊंड सिस्टीम असा ती ज्याच्यासाठी वाजवली जाता ते का सोडून बाकी सगळ्यांका ऐका घेता. चल चल पुढे 3-3 वडे. सूरजचो वैयक्तिक स्कोर. बॅटची कड आणि योगेश पेंडकर फायटर जेट घाऱ्या चेंडूच्या खाली. मॅन ऑफ द सिरीजच्या शर्यतीमध्ये एक मोठा नाव असा. बॅटिंग दर्जेदार केल्यानंतर विकेट किपिंग, संघाचा नेतृत्व, कर्णधार पद आणि यष्ट्यांच्या मागे सुद्धा दर्जेदार कामगिरी. योगेश पेंडकर केमिकल इंजिनियर असल्यामुळे कोणाचो लोचा करायचो आणि कोणाचो केमिकल लोचा करायचो या सगळा गेली अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर दाखवला. योगेश पेंडकर बघा स्क्रीनवर. विकेट नंबर 5, 5व्या गड्याचा पतन झाला. धावसंख्या स्थिरावलेली फक्त 17 रन्सावर. 17 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात ही हिस्टॉरिकल फिगर असा. या स्पर्धेच्या निमित्तान झेलचा महत्व या अंतिम सामन्यात परत एकदा अधोरेखित झाला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ या जतीन सप्रू यांचा वाक्य आणि त्यानंतर घडलेला नाट्य. 2024 वर्ल्ड कप असाने कॅचचं महत्व तितक्याच होता. थोडंसं मागे जावा. T20 वर्ल्ड कप मिसबा सायकर यांच्या दिशेन आणि श्रीसंतने घेतलेलो झेल तेव्हा सुद्धा महत्व तितक्याच होता. 1983 मध्ये चला विवेन रिचर्ड सायकर यांच्या दिशेन मारलेलो फटको, कपिल देव यांनी घेतलेलो झेल. म्हणजे काळ खैचोही असलो, जमानो खैचोही असलो तरी कॅचचं महत्व तेवढाच असा. या मॅच मध्ये मात्र सुटलेल्या झेलामुळे सामन्याचा आणि संपूर्ण स्पर्धेचा निकाल आणि भविष्य बदलला. 17 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. प्रसन्न पाटील 2 बॉल मध्ये 2 रन्सांचा खर्च, 1 विकेट प्रसन्नाच्या नावे. 52 रन्सांचा पाठलाग. संकासूर असा आणि संकासुराच्या पोतडेतून काय काय त्यांनी बाहेर काढला ह्या थोड्या वेळाने तुमका कळतला. प्रसन्नाचो चेंडू रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काय संपर्क नव्हतो. ज्यांच्या संकल्पनेतून या सुंदर स्पर्धेचं आयोजन आमचे अध्यक्ष आदरणीय भाई नरे यांका तुम्ही स्क्रीनवर बघितलात. 52 पाठलाग. धावसंख्या स्थिरावलेली. प्रसन्न पाटील लेफ्ट हँड राऊंड विकेट. टप्प पडल्यानंतर भितुरल्या अंगान वळलेलो चेंडू.
राजश्री पवार लोके मॅडम सध्या खुश असत, खुश होण्यासारखोच काळ असा. पहिलो चेंडू उसळी घेत गेलो विकेट किपरच्या दिशेन आणि यावेळी टप्प पडल्यानंतर खाली राहणारो चेंडू. ऍक्शन रिप्ले बघा. प्रसन्ना पाटील नंबर 23 ची जर्सी आणि हो 23 आकडो, हो 23 आकडो असा राजश्री पवार लोके मॅडम यांची सुकन्या रोशनीचो वाढदिवस ज्या तारखेक येता ती त्याची जन्म तारीख 23 आणि हो 23 आकडो RR11 डोंबिवली संघासाठी लकी ठरलो. उडालो कारंजो फिल्डर चेंडूच्या खाली. पंचांचो इशारो अजून येणा बाकी आणि इलो पंचांचो इशारो नो बॉल, नो बॉल. आणि त्यानंतर नो बॉल कधीच एकटो येणार नाही. मे महिन्याच्या सीझन मध्ये लगीन झालेल्या नवीन जोडप्यासारखो तो येतात जोड्यांनी सोबत फ्री हिट घेऊन. लायसन्स टू किल. फ्री हिटच्या चेंडूवर काय होतला, काय घडतला, काय बिघडतला. 19 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. इनिंगचे शेवटचे 8 चेंडू बाकी आणि उरलेल्या 8 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. 8 चेंडू 33 धावा. अजूनही काहीतरी या सामन्याचा नक्की बाकी असा. फ्री हिटचो चेंडू असल्यामुळे बाद होण्याची शक्यता नव्हती. चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि या ट्रॉफीसाठी हा संघर्ष सुरू होता. चॅम्पियन्स ट्रॉफी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव तुमच्या स्क्रीनवर आहे. 5 लाख रुपयाचं पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी देऊन नक्कीच विनिंग टीमचा सन्मानित होईल. या जागेवरसून कोणाकच हराक आवडायचा नाही. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेन. अजून एक बॅटर LBW स्वरूपात तंबूच्या दिशेन. कुणाल सर ज्या ट्रॉफीसाठी हा घमासान असा ती ट्रॉफी तर असाच, पण विजेता आणि उपविजेता या दोघांच्या बक्षिसाच्या रकमेमध्ये 2.25 लाख रुपयांचा फरक असा. ऍक्शन रिप्ले बघा. कोलवा टप्प्याचा चेंडू, रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा इरादो आणि पंचांचा बॉट या LBWच्या डिसिजनवर तंबूच्या दिशेन. 6व्या विकेटचा पतन. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 6 बॉल मध्ये अजूनही काहीतरी करण्याची आशा आणि अपेक्षा. 6 चेंडूमध्ये 36 धावा. ताक सुद्धा एकेकाळी स्वप्न वाटायचा, पण 6 चेंडूमध्ये 36 धावा रवी शास्त्री, गॅरी सोबर्स, रवींद्र जडेजा, युवराज सिंग यांनी करून दाखवला. आणि युवराज सिंग काय खेळाडू असा कुणाल सर. काल झालेली सामना होतो मास्टर्स क्रिकेटचो आणि त्या सामन्यात सुद्धा युवराज सिंगने परत एकदा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले. हैसर करूचे असत 6 मध्ये फक्त 33, 3 कमी असत. फक्त लढणं गरजेचं असा. भान राखून योजना आखा, बेभान होऊन अंमलात आणा या वाक्य मैदानावर सार्थ करूचा असा. जयदीप भोंडिवले. जयदीप आठवतो दिवस मालवण बोर्डिंग मैदानावर स्पर्धा जिंकल्यानंतर संपूर्ण मैदानभर तुझी काढलेली मिरवणूक. आज परत एकदा तशी तुझी मिरवणूक काढण्यासाठी तुझी बॅट चालणं गरजेचा. तुझ्यासोबत योगेश भालेकरची बॅट चालणं गरजेचा. शिल्लक राहिले 6 बॉल 33 रन्सांची गरज. मैदानावरचे प्रेक्षक अजूनही मैदानावर उपस्थित, कारण त्यांना सुद्धा आशा असा, अपेक्षा असा काहीतरी वेगळा घडतला, काहीतरी वेगळा घडतला, आगळा घडतला, रंग देतली, गंमत येतली, जम्मत येतली. दुसऱ्या बाजून राजश्री पवार लोके मॅडम लय खुश असत. आज आमका 2 पार्टी मिळतले. एक कुणाल दाते सरांच्या वाढदिवसाची आणि राजश्री पवार लोके मॅडम या बक्षिसाची सुद्धा. आमचं मान्यवर कक्ष, आमचे अध्यक्ष आदरणीय भाईजी नरे आणि आमचं संपूर्ण मान्यवर कक्ष तुमच्या भेटीसाठी. बिलकुल मिळतली. आज 2 पार्टी मिळतली. 19ला 6 अशी परिस्थिती आहे. या मॅच मध्ये पकड पूर्णपणे मजबूत आहे टीम RR11 डोंबिवली या संघाची. कुणालजी दाते सर तुम्ही पार्टी देतलो म्हटलात, ह्या सुद्धा आमच्यासाठी खूप असा. पोचली आमका पार्टी. आमचे सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात तुमचा आवाज आमका नेहमी ऐका घेवचो हे आमच्या शुभेच्छा. एकदा परत टाळ्या वाजवूया मिस्टर IPL कुणाल दाते सरांसाठी. धन्यवाद. जे प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिलत, श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावने दिलं, खास करून राजश्री पवार लोके मॅडम यांनी दिलं, शैलेश लोके सारखे मित्र या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाले. या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. मी कौतुक करेन, आभार व्यक्त करेन भाई नरे यांचं. सरपंच अध्यक्ष आहेत आपल्या प्रतिष्ठानचे आणि भरपूर मेहनत ही सगळीच मंडळी गेले कित्येक वर्ष 7 वर्ष ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी घेत आहेत. सामना आता अखेरच्या टप्प्यामध्ये सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. प्रथम नागरिक आपल्या मिडबावचे अध्यक्ष या रामेश्वर प्रतिष्ठानचे आदरणीय भाई नरे साहेब आणि त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 32 धावा करायचे आहेत. 5 चेंडू 32 धावा. या इनिंगचा विचार केलो
अजून एक त्रिफळ उद्ध्वस्त एसटीच्या गिअर बॉक्सची आठवण करून देणारो क्लीन बोल्ड खटक्यार बॉट जाग्यार पलटी एकच कॉल मॅटर सॉल्व. शेवटचे 4 चेंडू शिल्लक रवतले. जयदीप भोंडिवले, पियुष RR डोंबिवली संघ तुमची वाट बघता कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूक या. पियुष, विजयाची औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटी ज्याका म्हटली जाता. शेवटचे 4 चेंडू आणि विजयाचं लक्ष 32 धावांनी दूर. कुणाल सर फॉर्मॅलिटी बाकी असा आणि स्क्रीनवर बघा कुणाल दाते सर सोबत मालवणी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार मी बादल चौधरी आणि ज्ञानेश केळुसकर आणि सोबत आमचे ऑफिशियल्स मंगेश धुरी सर. आमका स्क्रीनवर आणणारी 70-70 ची टीम तुमचे मनपूर्वक आभार. विजयाची औपचारिकता बाकी. औपचारिकता म्हणजे काय? मुलगी बघून झाली, मागणी घालून झाली, बोलणी करून झाली, होवळकी करून झाली, हळद लावून झाली, लग्न काढून उभी केली, फक्त माळ घालूची बाकी. ही माळ, विजयाची माळ सध्या तरी RR डोंबिवली संघाच्या अगदी दृष्टिक्षेपामध्ये असा. चमत्कार गरजेचो, पण ह्यो चमत्कार करण्याचो वेळ थोडसो निघान गेलो असा वाटता. या बॉलवर अजून एक रन. विजयाची फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण होताना RR 11 डोंबिवली संघाचे पाठीराखे मैदानावर बघा. धर्मेश जोशी म्हणजेच गुगी भाई सध्या खुश आहेत कारण मॅनेजमेंट आणि हे सगळे खेळाडू या धर्तीवर अवतरण्यामागे यांचाही मोलाचा वाटा आहे. आणि आता विजयाच्या उंबरठ्यावर फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि त्यातल्या त्यात अफजल भाई यांचं मी देखील कौतुक करेन. या टीमच्या दरम्यान गेले कित्येक वर्ष ते चांगले खेळाडू देखील राहिलेले आहेत आणि त्यातल्या त्यात डिंगडॉंग पुणे एक काळ गाजवलाय प्रतीक इलेव्हन या टीमने आणि त्याही टीमचे ते सदस्य होते, कॅप्टनही होते आणि आता आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. धर्मेश भाई, अफजल भाई तुमचे मनपूर्वक आभार. महाभारतातला एक वाक्य असा नधरी शस्त्र करी सांगेन गोष्टी 4 युक्तीच्या आणि 4 युक्तीचे गोष्टी घेऊन सामनो अंतिम टप्प्यात. पियुष जवळपास काय असलं सर जरा लवकर ये. RR डोंबिवलीचे पाठीराखे तुझे वाट बघतात. राजश्री लोके पवार यांचं स्वप्न आता पूर्ण होत आलंय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते आणि या ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे RR 11 डोंबिवली या टीमने राजश्री पवार लोके यांच्या दोन्ही संघांचं अभिनंदन. AK स्पोर्ट्स कंट्रोल या संघाने सुद्धा सहभाग घेतला आणि सर्व क्रीडा रसिकांना खेळवून ठेवलं. जे 5 दिवस या स्पर्धा चांगल्यारीत्या पार पडल्या त्या सर्व क्रीडा रसिक मायबापांचं मनपूर्वक अभिनंदन. आपण सावकाश घरी जा. यानंतर बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी सुरू होतोय. पाच वर्ष ठिकाणी आणि या वर्षीचे 5 दिवस त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार.
काका नरे, अतुल मिडबावकर आणि कोण, सोना शिरवडकर कृपया या ठिकाणी यायचं आहे.